दत्तगुरू म्हणतात, आज तुझ्या हातांमध्ये मोठी रक्कम येणार आहे आणि येत्या 21 सेकंदमध्ये दत्तगुरू तुझे कर्ज, दुःख, पाप आणि लाज पुसून टाकणार आहेत. उगाच सारखं रडत बसणं सोडून दे. शत्रूने जे चोरले आहे ते व्याजासह मी तुमच्या हातात परत देत आहे. हा चमत्कार तुमच्या नावाने सीलबंद आहे. पुढील 24 तासात एक दैवी हात तुमच्या पैशात प्रवेश करेल. आता पुढील 4 मिनिटात तुला इतका मोठा अनुभव येईल की तुझं तुटलेलं स्वप्न पूर्ण होईल. पुढील 4 मिनिटे ऐकत राहा, नाहीतर कायम तुला दुःखी राहावे लागेल. इथून पुढे तुला लोकांच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही, हा माझा शब्द आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. दत्तगुरू म्हणतात, तुमच्या आयुष्यात देवदूत आधीच पाठवले गेले आहेत. तुमच्या बाजूने एक दैवी इशारा सक्रिय झाला आहे. हे वगळू नका. तुमचे नाव संपत्ती आणि पुनर्जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आहे. मी हा चमत्कार तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी नाही, तर शत्रूने जे चोरण्याचा प्रयत्न केला आहे ते परत मिळवण्यासाठी केला आहे. ही प्रगती अचानक झालेली नाही. ती तुमच्या नावाखाली सीलबंद आहे आणि माझ्या वचनाने झाकलेली आहे. भीतीला श्रद्धेपेक्षा मोठ्याने बोलू देऊ नका. मी तुमच्याबद्दल जे घोषित केले आहे ते संशयामुळे रद्द होऊ देऊ नका. तुमचे कर्ज फेडण्यासाठी, तुमची लाज दूर करण्यासाठी आणि तुम्ही खूप दिवसांपासून वाहून घेतलेले जड ओझे कमी करण्यासाठी मी हे आशीर्वाद पाठवत आहे. तुम्हाला विसरले गेले नाही. ही संपत्ती फक्त पैसा नाही आहे, ती सन्मान नाही आहे, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी अजूनही बक्षीस देतो याचा पुरावा आहे. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला असेल तर तथास्तु टाईप करा आणि 2 दत्तगुरू महाराजांच्या भक्ताला असा हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. देव आज म्हणतो, शत्रूने तुमच्याकडून घेतले, पण मी ते व्याजासह परत करत आहे. तुम्ही ज्या वर्षाच्या संघर्षातून गेलात त्याची देवाणघेवाण कृपा आणि ओसांडून वाहत आहे. तुमच्या वतीने स्वर्गात आधीच एक दैवी इशारा सक्रिय झाला आहे. देवदूतांना तरतूद, वाढ आणि अलौकिक संबंध निर्माण करण्याच्या सूचना देऊन पाठवण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही. ते माझ्या कृपेने तुम्हाला देण्यात आले आहे. माझा शब्द कायम लक्षात ठेवा. चिंता करत सारखं रडत बसणं सोडून द्या. तुमच्या आयुष्यात अजूनही मी जिवंत आहे. तुमचे नाव कृपेच्या पुस्तकात, परिवर्तनाच्या पुस्तकात, अखंड आशीर्वादांच्या पुस्तकात लिहिलेले आहे. म्हणून जेव्हा भीती उठण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला झुकण्यास सांगा. जेव्हा शंका कुजबुजण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझ्या वचनांनी त्यांना शांत करा. हे कदाचित होणार नाही, पण तुम्ही तो प्रयत्न तर करा. जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा अगदी मनातल्या मनात माझे नाव घ्यायला सुरुवात करा आणि होणारा बदल दुसऱ्या मिनिटाला, दुसऱ्या क्षणाला तुमच्या सोबत आहे. भक्तांनो, तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा. मी अजूनही तुमच्याशी बोलणे संपवलेले नाही. मी फक्त सुरुवात करत आहे. स्वर्ग उघडे आहे. देवदूत हालचाल करत आहेत आणि तुमचे हात मी गुप्तपणे तयार केलेल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी उभे केले आहेत. या संदेशापासून दूर जाऊ नकोस, हे तुझे आश्वासन आहे. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील. माझ्या बाळा, आता मोकळ्या मनाने माझे ऐक, कारण बदलाची वेळ आली आहे. हा आठवडा
आधीच्या आठवड्यांसारखा जाणार नाही. तुमच्या आयुष्यात काहीतरी पवित्र घडत आहे. माझा आत्मा तुमच्या पुढे गेला आहे. तुम्हाला मागे ठेवणाऱ्या भिंती काढून टाकत आहे. तुम्हाला नुकसान आणि दुःखाच्या चक्रात ठेवणाऱ्या साखळ्या तोडत आहे. स्वर्गात एक दैवी बदल घडून आला आहे आणि तुम्ही आता मी खूप पूर्वी दिलेल्या वचनांच्या पूर्ततेत पाऊल टाकत आहात. तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल आशीर्वादित असेल. तुम्ही टाकलेल्या प्रत्येक हालचालींवर माझा शक्तिशाली हात असेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई टाईप करा आणि तुमच्यासमोर उजव्या बाजूला जी घंटी दिसत आहे त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून देवाचे चमत्कार करणारे संदेश सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. दत्तगुरू म्हणतात, तुम्ही विलंबापासून दैवी प्रवेगाकडे वाटचाल करत आहात. काळजीने भारलेले तुमचे आरोग्य माझ्या उपचार करणाऱ्या वाऱ्याचा श्वास अनुभवेल. तुमचे शरीर ताजेतवाने होईल. तुमची ऊर्जा पुन्हा जागृत होईल आणि तुमचे मन पुनर्संचयित होईल. आता तुमच्या रात्री गोंधळ आणि उलटफेरीने भरलेल्या राहणार नाही. मी तुमच्या डोळ्यात झोप आणि तुमच्या आत्म्यात शांतता आणत आहे. तुम्ही दररोज सकाळी स्पष्टता आणि धैर्याने उठाल. जे पूर्वी अंधारात होते ते प्रकाशाने भरले जाईल आणि जे पूर्वी अशक्य वाटत होते ते आता सहजपणे उलगडू लागेल. ते स्वीकारण्यासाठी होय टाईप करा. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून 3 स्वामी समर्थ आईच्या भक्तांना आजचा हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. मरेपर्यंत तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. त्या बदल्यात देव तुमच्या घरात आरोग्य, आनंद, आर्थिक स्थिरता आणि शांती ओतेल. तुमचे उदार हृदय तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी आशीर्वादांना आमंत्रित करेल. तथास्तु. स्वामी आई म्हणतात, तुम्ही शांतपणे वाहून घेतलेले ओझे मी पाहतोय. गोष्टी कशा होतील हे न कळण्याचे ओझे मला माहीत आहे. पण मी आता तुम्हाला सांगतो, तुमचे हृदय शांत राहू द्या. यश नंतर येणार नाही, ते आधी सुरू झाले आहे. तुम्हाला भेटायचे असलेले लोक, उघडण्यासाठी असलेले दरवाजे, मी तुमच्यासाठी खास योजना केलेली कृपा, ते सर्व आता एकमेकांशी जुळत आहे. मी प्रत्येक कोरड्या जागी जीवनाचा फुंकर घालत आहे. लपलेल्या ठिकाणांमधून आशीर्वाद मागत आहे. जे काही रोखून ठेवले होते ते सर्व सोडले जात आहे. मला माहीत आहे की तुम्ही किती वेळ वाट पाहिली आहे. तुम्ही थकलेले असतानाही मी तुम्हाला सेवा करताना पाहिले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, मी तुमच्या दयाळूपणाकडे दुर्लक्ष केलेले नाही, पण मी काहीही विसरलो नाही. मी देव आहे जो विश्वासूपणाला बक्षीस देतो. जे तुम्ही अश्रूंनी पेरले ते तुम्ही आनंदाने कापाल. जे तुमच्याकडून चोरले गेले ते मी वाढीसह परत करीन. जिथे तुम्हाला नकारले गेले तिथे मी तुम्हाला कृपा देईन. बाळा, पुढील 7 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण या 7 मिनिटात तुझ्या जीवनात भयंकर मोठा परिणाम होणार आहे. देव म्हणतो, जे काही रोखून ठेवले होते ते सर्व सोडले जात आहे. मला माहीत आहे की तुम्ही किती वेळ वाट पाहिली आहे. तुम्ही थकलेले असतानाही मी तुम्हाला सेवा करताना पाहिले आहे. मी तुमच्या दयाळूपणाकडे दुर्लक्ष केलेले नाही, पण मी काहीही विसरलो देखील नाही. मी देव आहे जो विश्वासूपणाला बक्षीस देतो. बाळा, पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण येत्या 4 मिनिटात तुझ्या जीवनात भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. जे अश्रूंनी पेरले ते तुम्ही आनंदाने कापाल. जे तुमच्याकडून चोरले गेले ते मी वाढीसह परत करीन. जिथे तुम्हाला नकारले गेले तिथे मी तुम्हाला कृपा देईन. जिथे तुला दुर्लक्षित केले गेले
तिथे मी तुला सन्मानाच्या पदांवर बसवीन. तुझे दुःख वाया जाणार नाही, ते उद्देशात रूपांतरित होत आहे. आत्मविश्वासाने चाला, तुमच्या शक्तीमुळे नाही तर माझ्या वचनांमुळे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दत्तगुरू म्हणतात, हे शेवटपर्यंत ऐकल्याने मनुष्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही. होय, तुम्हाला विसरले जात नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष केले जात नाही, तुम्हाला अपात्र ठरवले जात नाही. तुम्ही तर माझे बाळ आहात आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यात मला आनंद आहे. मी आधीच देवदूतांना तुमच्याबद्दल आज्ञा दिली आहे. ते आता तुला वेढून आहेत. ते तुमच्या पुढे चालत आहेत. ते तुमच्या घराचे रक्षण करत आहेत आणि तुमचा प्रवास पूर्ण करत आहेत. हा आठवडा दैवी पुनर्प्राप्तीचा आहे. जे कायमचे हरवलेले वाटत होते ते अचानक दिसून येईल. जे अडकले होते ते साफ होईल. मी शांततेत गुंडाळलेल्या नवीन संधी पाठवत आहे. त्या संधी प्राप्त करण्यासाठी स्वीकार टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. दत्तगुरूंची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण मी जड वस्तू उचलत आहे. मी दार उघडल्यावर तुला फक्त त्यातून आत जावे लागेल. मी सर्व लाज काढून टाकत आहे, सर्व अपराधीपणा दूर करत आहे आणि तुझ्या आयुष्यावर बोलले जाणारे खोटे बोलणे बंद करत आहे. तुम्ही अपयशी नाही आहात, तुम्ही मागे नाही आहात, तुम्हाला विसरले जात नाही. तू माझ्या योजनेत आहेस आणि माझी योजना कधीच उशिरा होत नाही. भूतकाळ सोडून दे, वेदनेचा सराव करणे थांबव, विश्वासघातात पुन्हा खेळणे थांबव, शंकांना पोसणे थांबव. मी एक नवीन गोष्ट तयार करत आहे. तू माझ्या योजनेत आहेस आणि माझी योजना कधीच उशिरा होत नाही. भूतकाळ सोडून दे, वेदनेचा सराव करणे थांबव, विश्वासघातात पुन्हा खेळणे थांबव, शंकांना पोसणे थांबव. मी एक नवीन गोष्ट तयार करत आहे. मी तुमचा आनंद परत मिळवत आहे. मी तुमचा आत्मा पुन्हा जागृत करत आहे. मी तुमची कहाणी पुन्हा लिहित आहे. आता तुम्ही भीतीने जगणार नाही. ज्यांना तुमचे मूल्य दिसत नाही त्यांच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी तुम्ही यापुढे धावणार नाही आहात. मी तुम्हाला दृष्टी देत आहे. मी ज्ञान तुमच्या शरीरात सोडत आहे. तुम्ही उद्देशाने चालाल, कारण प्रत्येक पाऊल कृपेने झाकलेले आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही कसे बोलता याची काळजी घ्या. तुमच्या भविष्याबद्दल, जीवनाबद्दल बोला. तुमच्या मनाबद्दल, शांतीबद्दल बोला. तुमच्या शरीराबद्दल, उपचारांबद्दल बोला. तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या. तुम्ही विश्वासाने जे घोषित करता ते मी माझ्या सिंहासनावरून मान्य करेन. तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या सभोवतालच्या जगाला आकार देण्यासाठी करा, आतील तुटवडा प्रतिध्वनी करण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा तुम्ही शक्तिशाली होता. देवदूत प्रतिसाद देतात, चमत्कार सुरू होतात. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर राधे राधे टाईप करा आणि 2 स्वामी समर्थ आईच्या भक्ताला आजचा हा पवित्र संदेश शेअर करा. देव म्हणतो, हा आठवडा तुमचे जीवन बदलणारा असणार आहे. देव म्हणतो, हा क्षण तुमच्या कायमचा लक्षात राहील. ज्या दिवशी सर्व काही उलटे झाले. मी तुम्हाला फक्त आशा देत नाही आहे, तर मी तुम्हाला निकालही देत आहे. त्याचे साक्षीदार असतील, पुष्टीकरण होईल. मी तुमच्यासोबत आहे याचे दृश्यमान पुरावे असतील. वाट पाहण्याचा काळ संपत आहे आणि यशाचा काळ सुरू होत आहे. शेवटपर्यंत ऐकून तर बघ. तुम्हाला कधीही काहीही जबरदस्ती करावी लागणार नाही. योग्य लोक, योग्य वेळ आणि योग्य संधी आपोआप येत आहे. तुम्ही थकून जाणार नाही. तुम्हाला पुन्हा भरून काढले जाईल.
तुम्ही निराश होणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी तुमच्या हृदयात शांती, तुमच्या मनात सुव्यवस्था आणि तुमच्या हातात शक्ती आणत आहे. तुम्हाला हलके वाटेल, कारण मी ते उचलत आहे जे तुम्ही स्वतः उचलू शकत नाही. आगाऊ आनंद साजरा करा. तुमची जागा तयार करा. तुमचे हृदय मोकळे करा. मी तुमच्या प्रार्थनांपेक्षा जास्त आशीर्वाद पाठवत आहे. मी अशा प्रश्नांची उत्तरे देत आहे जे तुम्हाला विचारायचेही माहीत नव्हते. मी तुमच्या शेजारून चालत आहे, गोंधळाचे धुके दूर करत आहे आणि तुम्हाला योग्य दिशेने दाखवत आहे. तुम्ही अडकणार नाही. तुम्ही हरवणार नाही. तुम्ही उद्देशाने पुढे चालत जाल आणि शांतीने जगाल. माझ्या बाळा, तुझे अश्रू स्वर्गापर्यंत पोहोचले आहेत. मी प्रत्येक थेंब साठवला आहे. मी प्रत्येक क्षण ऐकला आहे. आता मी तुला राखेसाठी सौंदर्य देईन. मी तुम्हाला शोकात आनंद देईन. मी तुम्हाला शक्ती देईन. तुम्हाला दयेने झाकेन आणि तुम्हाला कृपेचा मुकुट घालीन. तुम्ही चमकाल. तुमच्याकडे जे आहे त्यामुळे नाही, तर तुम्ही जे अनुभवले आहे आणि माझा प्रकाश आता तुमच्या आत कसा राहतो त्यामुळे चमकाल. तुम्ही आगीतून गेला आहात पण जळला नाहीत. तुम्ही पुरामधून चालला आहात पण बुडाला नाहीत. तुम्ही भाग्यवान होतात म्हणून नाही, कारण भगवंताची शक्ती तुमच्यासोबत होती. मी नेहमीच तुमच्यासोबत होतो, जेव्हा तू मला जाणवू शकत नव्हतास तेव्हाही. आणि आता मी तुला माझी उपस्थिती अधिक खोलवर प्रकट करत आहे. दत्तगुरू म्हणतात, आज जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या सर्व इच्छा मी साक्षात समोर येऊन पूर्ण करीन. तुम्हाला तुमच्या मार्गाचे मार्गदर्शन करणारे संकेत, पुष्टीकरण आणि दैवी अडथळे दिसू लागतील. आता लपण्याची गरज नाही. आता मागे हटण्याची गरज नाही. आता तुमच्या योग्यतेवर शंका नाही. या काळात तुम्ही उदयास येत आहात. मी तुमच्या जीवनावर माझा हात ठेवला आहे आणि मी जे ठरवले आहे ते कुणीही थांबवू शकत नाही. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तथास्तु टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुला वेगळे दिसण्यासाठी, तेजस्वीपणे चमकण्यासाठी आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी निर्माण केले गेले आहे. तू माझ्या आत्म्याला तुझ्या आत घेऊन जातोस. तुला निवडले आहे. तुम्ही अभिषिक्त आहात. तुम्ही धन्य आहात. स्वर्गाचा पाठिंबा आहे हे जाणून या आठवड्यात प्रवेश करा. धैर्याने बोला. आत्मविश्वासाने वाटचाल करा. पूर्णपणे स्वतःवर प्रेम करा. खोलवर विश्रांती घ्या. ही तुमची वेळ आहे. मी तुमच्या आधी जात आहे. मी तुझ्या मागे आहे. मी तुझ्या आत आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही. तू सुरक्षित आहेस. तुम्ही माझ्या अंतःकरणात वेढलेले आहात आणि तुम्ही कधीही न पाहिलेल्या परिवर्तनाच्या सर्वात मोठ्या आठवड्यात येणार आहात. बलवान व्हा, धाडसी व्हा, कारण मी, ज्याने पृथ्वी, समुद्र आणि आकाशातील प्रत्येक तारा निर्माण केला आहे, तो तुमच्यासोबत चालत आहे. मी तुमच्यापासून कधीही दूर जात नाही. मी गप्प बसत नाही. मी विनाकारण उशीर करत नाही. मी जे काही परवानगी देतो आणि जे काही मागे ठेवतो ते तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे असलेल्या महान योजनेचा एक भाग आहे. एक अशी योजना जी तुम्हाला हानी पोचवणार नाही, परंतु तुम्हाला शांती, उपचार आणि आनंदाने भरलेल्या भविष्याकडे घेऊन जाईल. येणारे दिवस माझ्या दैवी हाताने आधीच तयार केले जात आहेत. मी तुमच्या पुढे चालत आहे. मार्ग मोकळा करत आहे. प्रत्येक वाकडी जागा सरळ करत आहे. चमत्कार तुमच्या दिशेने अशा लाटांसारखे वाहत आहेत जे थांबवता येणार नाहीत. एकेकाळी अंतहीन वेदनांसारखे वाटणारे आता शांतीत रूपांतरित होईल. जिथे तुम्हाला एकेकाळी अडकल्यासारखे वाटत होते, तिथे मी इतके मोठे दरवाजे उघडेन की तुम्ही त्यातून सहजतेने जाऊ शकाल. हे शेवटपर्यंत ऐकून तर बघ. कायम माझा हस्तक्षेप दृश्यमान, निर्विवाद आणि अविस्मरणीय असेल.
ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात त्या आधीच अदृश्य जगात तयार होत आहेत आणि लवकरच तुम्हाला त्या तुमच्या डोळ्यांसमोर येताना दिसतील. तू रडलेल्या प्रत्येक अश्रूचे मी आनंदाच्या कापणीत रूपांतर करत आहे. तू ज्यातून गेला आहेस त्याकडे दुर्लक्ष केले गेले नाही. दुःखाचा, गोंधळाचा किंवा एकाकीपणाचा एकही क्षण वाया गेला नाही. मी तुझी प्रत्येक उपासना, प्रत्येक मुखप्रार्थना आणि प्रत्येक जड श्वास गोळा करत आहे. मी ते सर्व उलट करत आहे. तुम्ही गुप्तपणे सहन केलेले दुःख इतरांना उठवणारे साक्ष बनेल. वाट पाहण्याचा काळ बक्षिसाच्या काळात रूपांतरित होत आहे. मी तुम्हाला शांती देईन, जी तुमचे वादळ शांत करेल आणि वारा वाहताना तुम्हाला स्थिर ठेवणारी शक्ती देईल. तुमचे आरोग्य बिघडलेले राहणार नाही. मी तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात उपचार पाठवत आहे. जे डॉक्टर बरे करू शकले नाहीत ते मी पुनर्संचयित करेन. जे औषध पोचू शकले नाहीत ते माझी शक्ती पुन्हा निर्माण करतील. मी प्रत्येक कमकुवत पेशीमध्ये जीवनाचा श्वास घेत आहे आणि मी तुम्हाला नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य आणि नवीन शक्तीने भरत आहे. तुमचे शरीर तुमच्या आत्म्याच्या उपचारांचे प्रतिबिंबित करू लागेल आणि तुमचे दिवस उजळ हलके होतील, कारण मी तुमचा उपचार करणारा आहे आणि मी तुम्हाला दुःखी राहू देणार नाही. तुमचे नातेसंबंध पुनर्संचयित होतील. जिथे गैरसमज आहेत तिथे मी स्पष्टता आणीन. जिथे शांतता आहे तिथे मी बरे करणारे संवाद आणीन. तुटलेले बंध पुन्हा जुळतील आणि तुमच्या आयुष्यात येणारी लोक मऊ हृदय आणि मोकळ्या मनाने परत येतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हरे कृष्ण टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. खरंच या संदेशाचा तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. देव म्हणतो, मी सलोख्याचा देव आहे आणि कुटुंबे, मित्र, हृदये पुन्हा एकत्र आणण्यात मला आनंद होतो. तुम्ही ज्या प्रेमाची वाट पाहत आहात ते तयार होत आहे आणि मी तुमचे दिवस शांती आणणाऱ्या सहवासाने भरून टाकेन. तुमचे आर्थिक जीवन विसरले जात नाही. मला तुमच्या गरजांचे वजन माहीत आहे. तुम्ही किती प्रयत्न करता, तुमच्याकडे जे थोडे आहे ते तुम्ही कसे वाढवता आणि इतरांना पुरेसे मिळावे म्हणून तुम्ही किती वेळा त्याशिवाय राहता हे मी पाहतो. मी तुमच्या आयुष्यावर तरतूद सोडत आहे. संधी संघर्षाशिवाय येतील. तुमच्या हाताचे काम आशीर्वादित होईल. शत्रूने तुमच्याकडून जे काही चोरण्याचा प्रयत्न केला ते मी वाढीसह परत करीन. जे हरवले आहे ते मी परत करीन आणि तुमच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त असेल. तुम्ही आता आजाराने मरणार नाही. तुम्ही भरभराटीला याल, कारण मी तुमच्या शरीरात एक दैवी शक्ती सोडली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा आणि श्री गुरुदेव दत्त टाईप करा. दत्तगुरू सांगतात, मी तुझे घर संरक्षणाने झाकतो. कोणतीही वाईट शक्ती तुझ्याजवळ येणार नाही. तुझ्या विरुद्ध घडवलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही. मी तुमच्या निवासस्थानाभोवती देवदूत ठेवत आहे. माझी शांती तुमच्या छतावर चादरीसारखी पसरेल आणि तुमची झोप गोड आणि शांत असेल. ज्या चिंता तुम्हाला जाग्या ठेवत होत्या त्या तुमच्या खांद्यावरून काढून टाकल्या जात आहेत. मी तुमच्या लढाया लढेन आणि तुमच्या विरुद्ध खोटे बोलणाऱ्यांना शांत करेन. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. मी माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण करेन. पुढील 7 दिवसात तुम्हाला बदल जाणवेन. दैवी हालचालींची मालिका सुरू होईल. दरवाजे उघडतील. विलंब संपेल. तुमच्या हृदयात शांतीची भावना परत येईल आणि तुम्ही वाहून घेतलेला जडपणा कमी होऊ लागेल. गोंधळाचा काळ संपत आहे. गोष्टी अशा का घडल्या हे तुला समजेल आणि तुला दिसेल की मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत कसा उभा आहे. मी तुला कधीही सोडले नाही, क्षणभरही नाही.
मी तुझ्या स्वतःच्या श्वासापेक्षाही जास्त जवळ आहे. स्वामी म्हणतात, खूप उशीर झालेला नाही, तुला विसरलेले नाही, तू मागे नाही आहेस. माझी वेळ परिपूर्ण आहे. मी तुझ्यावर काम करत आहे. मी नुकतीच सुरुवात केली आहे. तुमचा उद्देश प्रत्येक सूर्योदयासोबत उलगडत असतो. प्रत्येक दिवस तुम्हाला वचनाच्या जवळ आणतो. मी तुमच्याबद्दल जे आशीर्वाद सांगितले आहेत ते मोहरबंद आहेत आणि पृथ्वीवरील किंवा आत्म्यामधील कोणतीही शक्ती मी जे ठरवले आहे ते रद्द करू शकत नाही. स्थिर रहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. मी तुमच्यामध्ये सुरू केलेले प्रत्येक चांगले काम पूर्ण करण्यास मी विश्वासू आहे. जर तुमचे हृदय जड वाटत असेल आणि तुमचा आत्मा थकलेला असेल तर माझ्यावर अवलंबून राहा. जेव्हा तुमची शक्ती कमी पडेल तेव्हा मी तुम्हाला उचलून घेईन. जेव्हा आशा मावळेल तेव्हा मी ती जागृत करीन. स्वतःहून सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुझा आश्रय दे. मला तुझा मार्गदर्शक बनव. तयार असशील तर होय, मी तयार आहे टाईप करा. माझे हात कोमल आहेत, पण तुमच्यावर येणारे सर्व ओझे पेलण्यासाठी पुरेसे मजबूत आहेत. तुमच्या चिंता मला द्या आणि मी तुम्हाला माझी शांती देईन. तुमचे अश्रू मला द्या आणि मी तुम्हाला माझा आनंद देईन. बाळा, यश फार दूर नाही आहे. पुढच्या 12 तासात तुम्हाला ते सुरू झाल्याचे जाणवेल. एक फोन कॉल, एक संदेश, एक उघडा दरवाजा, एक दैवी भेट, असे काहीतरी येत आहे जे सर्व काही बदलून टाकेल. मी ते आधीच तयार केले आहे. मी उत्तर आधीच पाठवले आहे. तुमचे हृदय उघडे ठेवा. तुमचा आत्मा उत्सुक ठेवा. पुढे जे घडेल ते तुमच्या आशा ओलांडेल आणि तुमच्या भीती दूर करेल. तुम्ही या ऋतूकडे मागे वळून पाहाल आणि म्हणाल, देवाने सर्व काही उलटे केले. मला ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं हे अशक्य आहे, पण देवानं शक्य केलं. मी तुम्हाला परिपूर्णतेने ते मिळवले म्हणून नाही, तर तुम्ही दुःखात विश्वासू राहिला म्हणून आशीर्वाद देत आहे. जेव्हा हार मानणे सोपे होते तेव्हा तू धरून राहिल्याचे मी पाहिले. जेव्हा तुमचा गैरसमज झाला तेव्हाही तू प्रेमाने बोललास हे मी पाहिलंय. मला तुझा अभिमान आहे आणि मी तुझ्या सहनशक्तीचा आदर करतो. तुमच्या शांत विश्वासूपणाचे मी सार्वजनिकरित्या प्रतिफळ देईन. तुम्ही चमकणार आहात. दाखवण्यासाठी नाही, तर जगाला दाखवण्यासाठी की मी वचन पाळणारा देव आहे. एक दीर्घ श्वास घ्या. ही काहीतरी नवीन सुरुवात आहे. भूतकाळ तुमच्या मागे आहे. पुढे जे आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठे आहे. तुमच्या अंतःकरणात शांती घेऊन पुढे जा. स्वतःबद्दल जीवनाचे शब्द बोला. चांगल्या बातम्यांची अपेक्षा करा. बरे होण्याची अपेक्षा करा. प्रगतीची अपेक्षा करा. विश्वास ठेवा. ते स्वीकारा. आता माझ्या उपस्थितीत विश्रांती घ्या. मी देव आहे आणि मी खोटे बोलत नाही. मी देव आहे आणि मी अपयशी ठरवत नाही. मी देव आहे आणि मी तुमच्यासाठीच आहे. मी तुमच्या येण्या जाण्याला आशीर्वाद देतो. मी तुमच्या विचारांना आणि तुमच्या पावलांना आशीर्वाद देतो. मी तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या भविष्याला आशीर्वाद देतो. तुम्ही कृपेने व्यापलेले आहात. तुम्ही कृपेने व्यापलेले आहात. तुम्ही दयेने वेढलेले आहात. हा तुमच्या दैवी परिवर्तनाचा काळ आहे आणि मी जे सुरू केले आहे ते कोणीही थांबवू शकत नाही. तुमच्या डोळ्यातून पडलेले प्रत्येक अश्रू मी पाहिले आहेत. तुमच्या हृदयात निर्माण झालेली प्रत्येक वेदना मी अनुभवली आहे आणि मी कधीही तुमच्यापासून दूर गेलो नाही. जर तुम्ही आज हे शेवटपर्यंत ऐकले तर तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. जेव्हा रात्री दुःखाने जड झाल्या होत्या आणि तुमचा आत्मा खूप मोठे ओझे वाहून थकला होता तेव्हा मी तुमच्यासोबत चाललो होतो. जेव्हा शब्द तुमच्या वेदना व्यक्त करू शकत नव्हते तेव्हा मी शांतपणे तुमच्यासोबत होतो. आणि आता मी तुम्हाला हे खात्रीने सांगतो, तुमच्या संघर्षाचा काळ बदलत आहे. या आठवड्यात मी तुमच्या आयुष्यात आशीर्वादांचा एक प्रवाह सोडला आहे जो अंधाराची कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.
किंवा विलंब करू शकत नाही. मी तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत तुमच्यासाठी एक टेबल तयार करत आहे. जिथे तुम्हाला एकेकाळी दुर्लक्षित केले गेले होते तिथे तुमचा सन्मान होईल. जिथे तुम्हाला पूर्वी नकारण्यात आले होते तिथेच तुमचा जय जयकार होईल. तुमच्या विश्वासाने माझा हात हलवला आहे. तुमचा धीर, तुमच्या शांत प्रार्थना, तुमचे लपलेले बलिदान ते दुर्लक्षित राहिलेले नाही. मी प्रत्येक दुःखाचा क्षण गोळा केला आहे आणि मी त्याचे उद्दिष्टात रूपांतर करत आहे. वारे दिशा बदलत आहेत. तुम्हाला तुमच्या आत्म्यात बदल जाणवेल. हा फक्त एक आठवडा नाही आहे, तर एक दैवी वळण आहे. तुम्ही वर्षानुवर्ष बंद असलेल्या उघड्या दारांमध्ये प्रवेश कराल. एकामागून एक चमत्कार तुमच्या मागे येऊ लागतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला फक्त पुरेसे देत नाही आहे, मी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त देत आहे. इतके जास्त की ते तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या आयुष्यात ओसंडून वाहते. तुम्ही इतके दिवस वाहून घेतलेले विश्वासघात आणि हृदयभंगाचे व्रण मला दिसत आहे. आयुष्य खूप कठीण झाल्यामुळे तू ठेवलेली स्वप्ने मला दिसत आहे. पण मी आता तुला सांगतो, उठ, पुन्हा उठ. जे हरवले आहे असे तुला वाटत होते ते परत मिळव. मी प्रत्येक विसरलेल्या आशेत जीवन फुंकत आहे. तू खूप उशीर केलेला नाहीस आणि तू तुझी संधी गमावलेली नाहीस. मी पुनर्संचयनाचा देव आहे. जिथे कोरडेपणा आहे तिथे मी जीवन आणतो. जिथे शोक आहे तिथे मी आनंद आणतो. जिथे गोंधळ आहे तिथे मी उत्तरे आणतो. माझ्या स्पर्शाने प्रत्येक तुटलेला तुकडा पूर्ण होत आहे. आता तू लोकांपेक्षा जास्त सहन केले आहेस. दुखावताना तू हसला आहेस. निराश असताना तू इतरांना प्रोत्साहन दिले आहेस. आणि जेव्हा देण्यासारखे काहीही नव्हते तेव्हाही तू खूप काही दिलं आहेस. श्रद्धेची ही पातळी बक्षीस मिळाल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला उघडपणे बक्षीस देण्यासाठी पुढे येत आहे. तुमच्या हातांच्या कामाला मी आशीर्वाद देईन. तुम्ही ज्या गोष्टींना स्पर्श कराल त्यावर मी कृपा करेन. जिथे तुम्ही पूर्वी प्रतिकार पाहिला होता तिथे आता तुम्हाला मुक्तता दिसेल. जिथे तुम्ही अडकल्यासारखे वाटत होता तिथे आता तुम्ही सहजतेने पुढे जाल. हे वर्ष फक्त एक संख्या नाही. माझ्या पुस्तकात तुमच्या प्रगतीचे वर्ष म्हणून ते नोंदवले गेले आहे. तुमच्यावर ओझे असलेला प्रत्येक आर्थिक भार कमी होत आहे. मी अनपेक्षित स्रोतांकडून मदत पाठवत आहे. तुम्ही मागे वळून पाहाल आणि मी सर्व काही कसे व्यवस्थित केले ते देखील तुम्हाला दिसेल. प्रत्येक विलंब, प्रत्येक बंद दार, अनिश्चिततेचा प्रत्येक क्षण हे सर्व तुम्हाला आता येणाऱ्या गोष्टींसाठी तयार करत होते. पैसा आता भीती किंवा तणावाचे कारण राहणार नाही. तो तुमच्याकडे कर्ज माफ करण्यासाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतरांना आशीर्वाद देण्यासाठी पुरेसा लाटा घेऊन येईल. मी तुमच्या आर्थिक स्थितीवर आशीर्वाद देत आहे कारण मला तुमच्या हृदयावर विश्वास आहे. बाळा, तू पैशावर प्रेम केले नाहीस, तू माझ्यावर प्रेम केले आहेस आणि त्यासाठी मी तुला आणखी काही देईन. वर्षानुवर्ष जखमी झालेल्या ठिकाणी तुला बरे झाल्याचे जाणवेल. मी तुझ्या आत्म्याला मुळापर्यंत पोहोचवत आहे आणि तुला परिभाषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक वेदना, प्रत्येक खोटेपणा आणि प्रत्येक जखम बाहेर काढत आहे. माझे प्रेम तुझे औषध आहे. माझे सत्य तुझे लंगर आहे. माझी शांती तुझे हृदय ज्याची आस धरत आहे ते आश्रय आहे. मी तुझ्या आतल्या वादळाला शांत करीन आणि तू पुरेसा नाहीस हे पटवून देणाऱ्या आवाजांना शांत करीन. माझ्या नजरेत तू पुरेसा आहेस. तू निवडलेला आहेस आणि वेगळा आहेस आणि खूप प्रिय आहेस. बाळा, बाळा, तथास्तु असे म्हणण्याची खात्री करा. प्रभू म्हणतात की तुमचे नाते माझ्या उद्देशाशी जुळे लागेल. मी अशा लोकांना दूर करत आहे ज्यांनी तुमची ऊर्जा कमी केली आणि तुमच्या हृदयात शंका निर्माण केली. मी तुमच्या भोवती अशा लोकांचा समावेश करतो
जे जीवनाबद्दल बोलतात, तुमच्या आव्हानावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला विकासाकडे ढकलतात. तुम्ही एकटे या प्रवासात जाण्यासाठी नाही आहात. मी तुम्हाला अशा लोकांशी जोडत आहे जे तुमच्या आयुष्यात दैवी कर्तव्ये पार पाडतात. तुम्हाला पूर्वी कधीही न पाहिलेल्यासारखा आधार, समजून घेतलेला अनुभव येईल. तुमच्या हृदयात मी निर्माण करत असलेल्या उपचारांच्या मातीत प्रेम फुलेल. मला माहीत आहे की असे काही वेळा होते जेव्हा तुम्ही विचारले होते की देव खरंच आहे का? तुला वाटत असेल की मी तुझे रडणे खरंच ऐकले आहे का? पण मी प्रत्येक क्षणी तिथे होतो, तुझ्या श्वासांपेक्षाही जवळ. मी तुझ्यासाठी काय तयार केले आहे ते प्रकट करण्यासाठी नियुक्त वेळेची वाट पाहत होतो. ती वेळ आत्ता आली आहे. हा योगायोग नाही आहे, हे नशीब नाही आहे. तुमच्या डोळ्यांसमोर उलगडणारी ही माझी दैवी योजना आहे. चमत्कार तुमच्या मागे येतील. ते तुमच्या घरात येतील, कुटुंबाच्या सानिध्यात विश्रांती घेतील आणि तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून ओसंडून वाहतील. हे विश्वासाने बोला किंवा टाईप करा. हा माझा चमत्कारांचा आठवडा आहे. हा माझ्या कृपेचा काळ आहे. देवाने माझ्या नावाखाली लिहिलेले प्रत्येक आशीर्वाद स्वीकारण्यास मी तयार आहे. मी समृद्धीकडे, पुनर्संचयनाकडे, दैवी संरेखनाकडे चालत आहे. ज्याच्या हातात माझे भविष्य आहे त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. दत्तगुरू म्हणतात, मी तुला इतके उंच उचलण्याची तयारी करत आहे की तुझ्या भूतकाळातील वेदना तुझ्या मागे दूरच्या सावलीसारखे वाटतील. पावसानंतर नदी वाहते त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात आनंद ओसंडून वाहणार आहे. तुम्ही ज्या लढायांना तोंड दिले आहे त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळाले आहेत, जे पूर्ण प्रमाणात येत आहेत, दाबले जात आहेत, एकत्र हलवले जात आहेत आणि वाहून येत आहेत. तुमचे शत्रू देखील मी तुमच्यावर ओतलेला चांगुलपणा पाहतील. ज्यांना तुमच्यावर शंका होती ते तुम्हाला चमकताना पाहतील. तुमच्या विरुद्ध बोलणारे तुमच्या आयुष्यात माझ्या गौरवाने शांत होईल. शांत रहा आणि माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. मी आधीच जे घोषित केले आहे त्याचा पाठलाग करण्याची तुम्हाला गरज नाही. त्यावर तुमचे नाव लिहिले आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी ते स्वर्गातच लिहिले आहे. तुमचे आशीर्वाद शिक्कामोर्तब झाले आहेत. तुमचा चमत्कार आत्ताही तयार होत आहे. तुमचे हृदय उघडे ठेवा, तुमचा विश्वास मजबूत ठेवा आणि तुमचे शब्द अपेक्षेने भरलेले ठेवा. तुम्हाला विसरले जात नाही. तुम्ही सोडून दिलेले नाही आहात. बाळा, तुम्ही तर माझे प्रिय आहात. तुला आशीर्वाद देण्यात मला आनंद आहे. येणारे दिवस तुझे सौंदर्य, तुझ्या दुःखातील हास्य आणि तुझ्या दुःखातील शक्ती आणतील. मी तुम्हाला सर्व समजुतींपेक्षाही पलीकडे असलेल्या शांतीने अभिषेक करीन. तुम्हाला पूर्वी जडपणा असलेल्या ठिकाणी हलके वाटेल. तुम्ही काळजी न करता आरामात झोपाल. तुम्ही भीतीने नव्हे तर सामर्थ्याने उठाल. हे जीवन मी तुम्हाला वचन दिले आहे. आनंद, उद्देश, आशीर्वाद, शांतीने भरलेले जीवन. मी तुझ्यासोबत चालत आहे म्हणून धाडसाने चाला. हा तुमचा क्षण आहे. हा तुमचा बदल आहे. हा तुमचा चमत्कारिक काळ आहे. जे आधीच तुमचे आहे ते भीतीला हिरावून घेऊ देऊ नका. माझे देवदूत नेमणुकीवर आहेत. स्वर्गीय दरबारात तुमचे नाव कुजबुजले जात आहे. दरवाजे उघडत आहेत. आशीर्वादांचे दान होत आहे. आत्ताही उपचार सुरू आहेत. तुमचे हात वर करा आणि ते स्वीकारा. मी आता आणि कायम तुमच्यासोबत आहे. माझे अखंड तुमच्यावर प्रेम राहील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला असा भगवंताचा हा पवित्र संदेश आवडला असेल तर कृपया आजचा व्हिडिओ लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आईचा, राधाराणीचा, दत्तगुरू महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, तुमच्या कुटुंबावरील सर्व संकटे दूर होत, हीच मी या क्षणी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. राधे राधे.